उधर मत जाओ, उधर राउंड से भज जाएंगे इधर जा। मी संभाजीराजे प्रभाग सुधार विकास समितीचा अध्यक्ष या नात्यानं या प्रभागाची काळजी घेणं हे माझं आद्य कर्तव्य बनते, म्हणून मी या ठिकाणी बरेच अपघात झाले म्हणून मी या ठिकाणी आज 3-4 महिन्यापासून यासाठी मी झुलत आहे। लोटांगण आंदोलन घेण्याचा कार्यक्रम लावला होता मागे, पण काही काळजी घेतल्या नसल्यामुळे पण मी एका महिन्यामध्ये सर्व बराबर लाईन लावली आणि सर्व समितींना पत्रव्यवहार केला। पत्रव्यवहार केल्यानंतर त्यांनी मला कुठल्या प्रकारचं उत्तर दिलं नाही आणि आज माझ्यावर हे आंदोलन करण्याची, लोटांगण आंदोलन पती पत्नींना आंदोलन करण्याची वेळ आणली, म्हणून आम्ही या ठिकाणी आज आंदोलन करत आहे। अपघात घडू नये, पुढील घटना घडू नये म्हणून या ठिकाणी गतिरोधक बसवणे, या ठिकाणी दिशादर्शक बोर्ड बसवणे आणि अपघात होणार याची ट्रॅफिक पोलीसवाल्यांनी सुद्धा काळजी घ्यावी अशी माझी विनंती आहे। याआधी किती वेळा तुम्ही पत्रव्यवहार केला? याआधी मी 1 वेळा केला होता, त्याचं काही उत्तर आलं नाही। हे ऑफिस अमरावतीचं इकडे गेलं, कोणी म्हणे अकोल्याला गेलं, त्यावेळेमुळे मी थोडा मिसगाईड झालो। त्या मिसगाईड मध्ये मला खरा पत्ता लागला PWD आपल्या पोलीस स्टेशन समोरचं खातं आहे, त्या ठिकाणी मग त्यांनी मला पत्रव्यवहार ते म्हणे या पत्त्यावर पाठवा, मग मी ते पत्त्यावर पाठवलं, पण तिकडून काय अद्याप उत्तर आलेलं नाही। मग काल काय सुचलं काय माहिती, मी परवा सर्वाला साहेब, ठाणेदार साहेब, पवार साहेबांची भेट घेतली, त्यांनी योग्य प्रकारे मला मार्गदर्शन केलं आणि मी संबंधित अधिकाऱ्यांशी भेटलो, त्यांची भेट होऊ शकली नाही। ते मला इथं संध्याकाळी येऊन भेटले, फोन करून मी भेटलो त्यांना, ते म्हणत मी आता काय पाहिजे तुम्हाला पत्र घ्या म्हणे हातात। मी म्हटलं पत्र कसं काय घेऊ हातात, लोकांच्या सहकार्याने लोकांच्या तक्रारी असल्यामुळे मी या आंदोलनासाठी हे विशेष प्राधान्य या लोटांगण आंदोलनाला केलेलं आहे आणि माझं काही सर्वांचं भलं झालं पाहिजे हे माझं हित आहे, म्हणून मी यासाठी आज रोजी 30/10 गुरुवार रोजी मी या ठिकाणी आज आंदोलन करत आहे। पुढचा पवित्रा या प्रकारचा आहे, त्यांनी जर मला आज रोजी बरोबर समाधानकारक उत्तर दिलं नाही आणि गतिरोधक दिशादर्शक बोर्ड लावले नाही तर मी पुन्हा आंदोलन करेल, यापेक्षा तीव्र करेल। लोकांच्या सहकार्य आहेत, त्यामुळे मी याच्यापेक्षा जास्त जोरात आंदोलन करेल।